आणि इथला खासदार हा नक्कीच आदिवासी असणार आहे। ह्याच्या आधी जे पण खासदार होते, मी जेव्हापासून समजता झालो तेव्हापासून मला नाही आठवत की आमच्या पेल्हार गावाच्या इतर पाड्यांवरती कधी खासदार आलो। सध्या आम्ही लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे। खासदारांनी आजपर्यंत कधी आमच्या पेल्हार गावात पाय ठेवलेला नाही आहे, तर ते आता कशासाठी येतील, त्यांना वोटिंग पाहिजे म्हणून येतील। पण आता आम्ही सुशिक्षित मुलांनीच आम्ही असं विचार केला की आम्ही जर पाऊल गावासाठी उचलणार नाही तर काहीच होणार। हे येतात कसे मतदानासाठी, तर आम्ही मतदानच नाही करणार। तुम्ही असे पण येत नाही ना, तर मग आता मतदानाला पण येऊ नका, कारण आम्ही करणारच नाही मतदान। स्पष्टपणे बहिष्कार टाकलाय। तो बहिष्कार यासाठी की जर तुम्हाला समस्या समजत नसतील, जर सरकार आमच्यासाठी नसेल तर आम्हाला सरकारच नकोय। नमस्कार। एका बाजूला संपूर्ण देशामध्ये निवडणुकींचं वातावरण पेटलेलं आहे। सगळे पुढारी जे आहेत आपल्या निवडणुकांसाठी इथे फिरत आहेत, मतं मागण्यासाठी फिरत आहेत। पण विचार करा, भविष्यामध्ये जर असं झालं की तरुण पिढी असू दे किंवा जी पीडित पिढी आहे त्या लोकांनी मतदान करणं सोडून दिलं, तर ती सुरुवात होणार आहे नालासोपाऱ्यापासून। आपण नालासोपारा पूर्व पेल्हार या परिसरामध्ये उपस्थित आहोत। या परिसरामध्ये तुम्ही जितकी घरं पाहताय, जी परिस्थिती पाहताय, इथे लोकच राहतात तुमच्या आणि आमच्यासारखी। आणि पालघर ज्या गोष्टीसाठी जाणला जातो तो म्हणजे आदिवासी समाज। तो आदिवासी समाजच नालासोपाऱ्यामध्ये सर्वात जास्त त्रासलेला आहे। आणि या त्रासामुळे या समाजाने ठरवलं आहे की आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मतदानाचा बहिष्कार करणार। आणि हा बहिष्कार करणारा कोणता अनपढ किंवा न शिकलेला समाज नाही आहे, हा शिकलेला तरुण समाज आहे। ही तरुण पिढी आहे ज्यांना आज बहिष्कार करायचा आहे। त्या बहिष्कारामागचं कारण काय आहे, त्यांनी काय हे निर्णय घेतलेत हे आपण जाणून घेणार आहोत। कारण गेल्या काही वर्षांपासून तुम्ही जर पाहत असाल माझ्या बाजूला, माझ्या ह्या पलीकडे, तर पाहाल की कशा प्रकारे हे जे शेणाचे जे पसरवलेलं शेण आहे किंवा अनधिकृत बांधकाम आहे, हे शासनाने कुठेतरी ज्यांना पाठिंबा दिलाय त्यांनी केलंय। भूमाफिया, बिल्डर माफिया गेल्या अनेक वर्षांमधून इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले। त्याच्या तक्रारी इकडच्या नागरिकांनी केल्या। इकडचे नागरिक सतत ओढून सांगत राहिले की ही भूमिपुत्रांची जमीन आहे, ही आदिवासीयांची जमीन आहे। सरकारने ते थांबवलं नाही, सरकारने कोणतीही मदत त्यांना केली नाही। आणि आज त्याचा परिणाम म्हणजे हा आहे की आपण इथे उभंही राहू शकत नाही आहोत। इथे इतकी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी आहे, इतकी प्रचंड प्रमाणात घाण आहे, त्या ठिकाणी ही तरुण पिढी आज वाढत आहे। आपण म्हणतो भारताचं भविष्य, तर भारताचं भविष्य आज निघालंय मतदानावर बहिष्कार करायला, कारण जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा सरकार त्यांच्यासाठी उभं राहिलेलं नाही आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण आता संवाद साधूया इकडच्या नागरिकांशी। गणेशजी नमस्कार। जसं की तुम्ही सांगितलं, आज काय परिस्थिती आहे पेल्हार गावाची? नमस्कार। आज आपण बघत असाल पेल्हारमध्ये मोठ्या प्रमाणावर तबेले आहेत। तबेल्यांमधून जे शेण निघतंय, जे मळमूत्र निघते, ते आमच्याच घराच्या आजूबाजूला टाकून ते सुकवलं जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते। ह्या शेणामुळे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मच्छर, डास असतील आणि आत्तासुद्धा तुम्ही बघत असाल की किती मोठ्या प्रमाणावर वास येतो। आणि ह्या अशा प्रदूषित वातावरणात आम्हाला बसून राहावं लागतं आहे। आमचं जेवण खावण, आमचं राहणं सर्व या इथे होतं आहे, या वातावरणात होत असते। त्याचबरोबर महापालिकेबद्दल बोलत असताना की महापालिका ही अनधिकृत बांधकामे वगैरे इकडे लक्ष देणार नाही, परंतु आमच्या एखाद्या आदिवासीने घर बांधायला सुरुवात केली की महापालिका तिथे प्रथम पोहोचते। अनधिकृत बांधकामं झालेत, मोठे मोठे गाले झालेत, आदिवासींच्या जमिनी बलकावल्या, त्याच्यावरती मोठे मोठे 10-10, 20-20 हजार फुटाचे गाळे तयार झाले। आणि ह्या गाल्यांमध्ये मुंबईतून येणारे आणि इतर ठिकाणावरून येणाऱ्या लोकांनी तिथे उद्योगधंदे थाटले आणि ह्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून होणारं प्रदूषण, मग त्यांनी स्क्रॅपचा व्यवसाय केला, त्यांनी प्लॅस्टिक दाणे बनवण्याचा व्यवसाय केला, काही ठिकाणी केमिकल फॅक्टरीज उभ्या केल्या आणि ह्याच्यामधून जे प्रदूषित पाणी येते ते पाणी आमच्या नाल्यामध्ये सोडलं गेलं। त्या फॅक्टऱ्यांमधून येणारा धूर हा पूर्णपणे हवेत तरंगत असतो। संध्याकाळच्या वेळेला बघितलं तर पूर्णपणे एक छत्र तयार झालेलं असतं जे धुराचं, आणि ह्याच्यामुळे आमच्या गावातील लोकांना श्वसनाचा त्राससुद्धा सहन करावा लागत आहे। यामध्ये आता तुम्ही जी परिस्थिती सांगितली, तर आपण पाहू शकतो की हे गाव अगदी कुठे खेडेगाव नाही आहे, हे नालासोपाऱ्याला लागून हे गाव आहे, पेल्हारमध्ये हे गाव आहे। आणि नालासोपारा असं कोणत्याही खेडेभागात नाही आहे, आपण मुंबईच्या अगदी बाजूलाच राहतो आणि तिथे तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती आहे। येणाऱ्या काही महिन्यांनंतर असं होईल, काही वर्षांनंतर असं होईल की पालघर, ज्याला आदिवासी भाग, ज्याचा आदिवासी जिल्हा असं म्हटलं जात होतं, तिथून आदिवासीच विलीन होऊन जातील, आदिवासीच तिकडे नसतील। आपण तुम्ही सांगा की मतदानाला नेमका बहिष्कार का करताय तुम्ही?
आम्ही मतदानावरती बहिष्कार करतो की आम्हाला ज्या मिळणाऱ्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा अजूनपर्यंत आम्हाला मिळाल्या नाहीत. आमच्या पेल्लारमधील 17 आदिवासी पाड्या आहेत, त्याच्यापैकी एक 4 ते 5 पाड्यांवरती आजही पिण्याचे पाणी नाही किंवा पाईपलाईन नाही, तिथे जाण्यायोग्य रस्ता नाही. बाकी ठिकाणी पाड्यांवरती पाणी पुरवठा होतो, तो 2 दिवसाआड होतो आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. तुम्ही बघत असाल आता येताना तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने की अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून नाले त्यांनी अरुंद केले आणि त्यामुळे धरणामधून जो ओव्हरफ्लो झाल्यानंतर जो पाणी येतो तो पाणी आमच्या लोकांच्या घरामध्ये जातो. त्यानंतर काही परप्रांतीयांची तिथे काही चाळी बनवल्या, त्या चाळींमध्ये जातो आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. परप्रांतीय जरी असले तरी ते लोकच आहेत. त्या लोकांनी कशाच्या माध्यमातून कसे घेतले, कमी किमतीने भेटले, त्यांनी तिकडे रूम घेतल्या आणि ते तिथे राहतात. परंतु ज्या बिल्डरांनी हे रूम बांधले किंवा ज्या बिल्डरांनी हे गाले बनवले त्यांनी पूर्णपणे महापालिकेला हाताशी धरून पूर्ण परिसर हा भरलेला आहे, अनधिकृत बांधकामांनी पूर्ण भरून टाकलेला आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता जी निवडणूक आहे ती खासदारकीची निवडणूक आहे. खासदारांनी इथे किती वेळा भेट दिली? कारण जसं आपण पाहू शकतो जर इतकी भयंकर परिस्थिती इथे आहे तर नक्कीच या ठिकाणी कोणताही प्रतिनिधी इथे येत नसेल, यांच्याकडे पाहत पण नसेल आणि म्हणूनच इतका आक्रोश आहे. पण आता जी निवडणूक आहे ती खासदारकीची निवडणूक आहे. तुम्हाला नाही वाटत का की खासदार हा देखील आदिवासीच असणार आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना निवडून आणलं पाहिजे? नक्कीच मॅडम, आपण जसं विचारल्याप्रमाणे की पालघर लोकसभा ही आदिवासीसाठी आरक्षित लोकसभा आहे आणि इथला खासदार हा नक्कीच आदिवासी असणार आहे. ह्याच्या आधी जे पण खासदार होते, मी जेव्हापासून समजता झालो तेव्हापासून मला नाही आठवत की आमच्या पेल्लार गावाच्या इतर पाड्यांवरती कधी खासदार आले असतील. आणि जे मागचे खासदार येऊन गेले ते सुद्धा आमच्या पाड्यांवरती कधीही आले नाही. ते फक्त मतदानाला आले असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी आले असतील, परंतु खासदारांना आम्ही प्रत्यक्षात कधीही आमच्या पाड्यांवरती बघितलं नाही. येणारी जी निवडणूक आमदारकीची असेल, आमदार तर इथे 3 आहेत आणि एकाच पक्षाचे आहेत, तुम्हाला वाटत नाही का की त्यांच्यासाठी तरी तुम्ही मतदान केलं पाहिजे? आमदारकीचा जो विषय आहे तो आमदारकीचा विषय आम्ही नंतर बघू. सध्या आम्ही लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आम्हाला फोन करते, महापालिकेचे कर्मचारी फोन करतात की तुम्ही या, बसा, तुमचे काही प्रॉब्लेम आहेत ते आम्ही बोलू. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही सर्व गावातून लोक एकत्र येऊन आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला सांगू, ज्या आमच्या नागरी समस्या आहेत त्या नागरी समस्या आम्ही तुम्हाला सांगू आणि मग जर तुम्ही आमचे प्रश्न सोडवत असतील तर आम्ही पुढच्या निवडणुकीचा विचार करू. या ताईला विचारू इच्छिते, ताई काय सांगशील? कारण आता तुमच्या गावामध्ये इतकी प्रचंड प्रमाणात संख्या आहे नागरिकांची आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये जर आदिवासी समाजच बहिष्कार टाकत असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. काय सांगशील याबद्दल? ह्यासाठी काय करावं लागेल की आमच्या इथे आता मागे नाला आहे आणि जेव्हा हे आता नळ दिलेत, पहिला पाणी नव्हतं प्यायला, तेव्हा आम्ही त्या नळामधलं पाणी प्यायचो आणि नंतरला ते पाण्यामध्ये हे सगळं गोबर सगळं पाणी त्याच्यामध्ये जाते, त्याच्यामध्ये आम्ही पाणी पिऊ नाही शकत ते आता. आणि आता कधी कधी नळ न आला तर आम्हाला तेच पाणी वापरावं लागते. पण आता कसं थोडं ऊन आहे त्याच्यामुळे ते पाणी खराब झालेलं आहे आणि सुकून गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते पाणी पित नाही आम्ही. अगदी. आणि हे जे बोरिंग आहे ना, त्या बोरिंगला पण पाणी म्हणजे असं वापरण्यासारखं नाही आहे की ते लोकांनी दिलेलं आहे, आम्हाला पाण्याची सोय दिलेली आहे पण ती वापरण्याच्या लायकीची नाही आहे. मग आता काय वाटतं, काय मागण्या आहेत, काय काय ठीक झालं पाहिजे? त्यानंतर हे इथे जसं त्यांनी सांगितलं हे गोबर वगैरे सुकवतात आहे, ते सुकवणं बंद झालं पाहिजे. आम्हाला जे इथलं म्हणजे एक मागे नाला आहे, ती नाल्याचा तो जो गटार बांधून दिला पाहिजे. आणि जे हे गोबर वगैरे सुकवतात ना, ती लोक जो तो सेट आहे ना, त्याला आम्ही सांगितलं की इथे गोबर नका सुकू. तो काय बोलतो की ही जागा दुसऱ्यांची आहे, सेटची आहे, आम्ही त्याला भाडं देतो. अरे तुम्ही त्यांना भाडं देता पण त्रास आम्हाला होतो ना. तो ज्याला भाडा देतो तो पैसे घेऊन जातो, दुर्गंधी येतो, किडे मच्छर, जेवण जेव्हा जेवतो तेव्हा ते सगळं त्याच्यावर बसतं. आणि मेन त्याला असं सांगितलं ना आपण की इथे गोबर नका सुकू, ते बोलतो जागा त्यांची आहे, आम्ही त्यांना भाड्याने दिले, त्यांना पैसे घेतो असे बोलतात ते. आणि बोलतो तुम्हाला काय करायचं ना तुम्ही करा. म्हणजे आम्हाला काय नाव तुमचं? योगेश रावते. किती शिकलाय तुम्ही? 10वी. काय वाटतं, मतदानाला तुम्ही बहिष्कार टाकणार आहात? मतदान नाही करणारच नाही आम्ही. बहिष्कार टाकण्याचं कारण अनेक मुद्दे आहेत, पण आता गणेश भाऊ बोलले 2.5 वर्ष झाले आमच्या इथे, ही लोकसभेची निवडणूक आहे पण 2.5 वर्ष झाले इथे प्रशासक बसले आपल्या महापालिकेवर, तरी इथे कुठलाही अधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाही. स्थानिकांना आरेला कार्य बोलतो अधिकारी का, आम्ही फोन तर उचलतच नाही इथले अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी इथले प्रशासकीय. आणि जे नाले आहेत, नाल्यांवर मेन म्हणजे नाल्यांवर मोठे मोठे गाले बांधकाम झालेलं आहे, ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि नाले सफाई
करोडोचे टेंडर पास होतात. म्हणजे कोणत्या सुविधा नाही मिळत. दरवेळेस पास होतात, पण नालेसफाई कधीच हे केली जात नाही, व्यवस्थित केली जात नाही. आणि सर्व पाणी आमच्या घरात पण पाणी घुसते. आता 2.5 वर्ष प्रशासन झाले ना, तर 2 वर्ष झाली लोकांच्या घरात जाऊन आम्ही पाणी काढलेलं आहे. मग जर तुम्हाला पालिकेने तुमची समजूत घातली तर तुम्ही हे सगळं काम मतदान कराल की आता समजून काढून काय फायदा. आता काम झालंच पाहिजे. काम झाल्याशिवाय मतदान नाही. काम झाल्याशिवाय मतदान करणार नाही. आपल्यासोबत आणखी काही लोक उपस्थित आहेत. तुम्हाला विचारू इच्छिते, जर पालिकेने समजूत घातलीच समजा आणि त्यांनी आश्वासनं दिली की हे काम तुम्हाला आम्ही करून देऊ, किंवा खुद्द माजी खासदार या ठिकाणी येऊन तुम्हाला आश्वासन दिलं, तर तुम्ही काय कराल? मॅडम, माजी खासदारांची गोष्ट करायची झाली तर आज पहिल्यापासूनच खासदार आहेच इथे. खासदारांनी आजपर्यंत कधी आमच्या पेल्लार गावात पाय ठेवलेला नाही आहे. तर ते आता कशासाठी येतील? त्यांना वोटिंग पाहिजे म्हणून येतील. ते बोलतील, आश्वासन देतील, जातील, पण आता आम्ही माघार घेणार नाहीत. माघार तेव्हाच घेऊ जेव्हा आमच्या कामाला सुरुवात होईल. आज पेल्लारमध्ये 17 पाडे आहेत. 17 पाड्यात एकही सुविधा दाखवा. आज आमच्या आदिवासी समाजाला पाहिजे काय? मूलभूत 4 सुविधा पाहिजेत. तुम्ही नाही रस्ता दिला, नाही पाणी दिलं, नाही लाईट व्यवस्थित दिली. यांच्या 3 मूलभूत गजरा. आम्ही येतं नाही मागत ना की आम्हाला पैसा द्या का काय द्या. आम्ही 4 गोष्टी मागतो. तुम्ही 4 गोष्टी एकही पाड्यात परिपूर्ण एकही पाडा नाही. अगदीच. आदिवासी समाजाचं काही मागासलेला अगदी समाज राहिला नाही आहे. शिकलेली तरुण पिढी आहे. तर बहिष्कार टाकणारी ही सुद्धा एक तरुण पिढीच आहे. तर आज आपल्या सरकारला, म्हणजे जे हे पाहत आहेत, प्रेक्षक असो सरकार असो, त्यांना काय सांगाल, काय संदेश द्याल? कारण बहिष्कार टाकणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपला जो भारत देश आहे, लोकशाही देश आहे, त्याच्यामध्ये मतदान हा पहिला हक्क आहे नागरिकांचा. तर तुम्ही त्यावर बहिष्कार टाकलाय तर काय सांगाल? बहिष्कार आम्ही याच कारणातून टाकला की आम्ही असं नाही की आम्ही डायरेक्ट डिसिजन घेतला. आम्ही मागील 2-3 वर्षापासून सतत पाठपुरावा करतोय महानगरपालिकेशी, पण अधिकारी ऐकायला तयारच नाहीत. आम्ही आयुक्तापर्यंत गेलो, पण आयुक्तही आमच्या कुठल्याच मागण्या घ्यायला तयार नाहीत. पण कुठेतरी हा अधिकाऱ्यांचा राग राजकीय लोकांवर निघतं असं वाटतं. साहजिक, ही प्रथम कर्तव्य राजकीय लोकांचं होतं. आजपर्यंत राजकीय लोक आम्हाला गृहीत धरत होती की 500 रुपये दिले, मटण दिलं, दारू दिली की लोक वोटिंग करतात. अगदीच. पण आता आम्ही सुशिक्षित मुलांनीच आम्ही असं विचार केला की आम्ही जर पाऊल गावासाठी उचलणार नाही तर कायच होणार. हे येतात कसे मतदानासाठी, तर आम्ही मतदानच नाही करणार. तुम्ही असे पण येत नाही ना, तर मग आता मतदानाला पण येऊ नका, कारण आम्ही करणारच नाही. सुरुवात जी आहे पेल्लार गावापासून आहे. पुढे तुम्हाला वाटतं महाराष्ट्र राज्यानंतर देशभरात तरुण पिढी पेटून उठेल, मग असं कुठे मतदानच नाही होणार त्यानंतर मग कसं एक सुसज्ज नेता तुम्ही निवडाल? सुसज्ज नेता जो नेता येईल, आमच्या समस्या समजून घेईल, कामाला सुरुवात करेल, तो कामाचं आम्हाला आश्वासन देईल की बाय मी हे काम करून देतो तुम्हाला, तर आम्ही पुढचं डिसिजन घेऊ की आम्ही त्यांच्या जोडीला जाणार. धन्यवाद. तर हे काही नागरिक होते. आपण पेल्लार गावामध्ये यांच्याशी संवाद साधला. ही पिढी जी आहे यांना सुसज्ज नेता निवडायचा आहे, परंतु नेता निवडणार कसा? जर मतदानच होणार नाही तर नेता निवडला जाणार कसा? लोकसभेचं मतदान, लोकसभेचं वातावरण आता तापलेलं आहे. संपूर्ण राज्यभरात लोक वाट पाहत आहेत की कधी त्यांच्या निवडणुकांच्या तारखा येत आहेत आणि कधी ते निवडणूक करतील. तर एका बाजूला हे गाव आहे ज्यांना तारीख आली तरी पण 20 मेला हे मतदान करणार नाही आहेत, कारण यांनी स्पष्टपणे बहिष्कार टाकला आहे. तो बहिष्कार यासाठी की जर तुम्हाला समस्या समजत नसतील, जर सरकार आमच्यासाठी नसेल तर आम्हाला सरकारच नको आहे असं म्हणत आता आदिवासी लोकांनी या ठिकाणी जे आहे ते बहिष्कार टाकलेला आहे समाजाने. आणि पालघर जो एका बाजूला असं म्हटलं जातं आदिवासी समाज आहे, एका बाजूला जिथे नेते निवडायची ही वेळ आहे आणि कुठेतरी लोकशाही मतदान हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो. त्या उत्सवावर बहिष्कार टाकतात. त्याचं कारण म्हणजे तुम्ही पाहू शकता ही घाण, ही दुर्गंधी आणि या नागरिकांचे होत असणारे हाल पाहण्यासारखं असेल. येणाऱ्या काळामध्ये 20 मेपर्यंत ह्यांची समजूत निघते का, या ठिकाणी कामं होतात का, की नेमका हा बहिष्कार खरा ठरतो आणि विधानसभेमध्ये देखील असं चित्र पाहायला मिळतं. धन्यवाद.